नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनासारख्या प्रभावी माध्यमातून महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतामध्ये अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, स्त्री पुरुष असमानता यांच्या विरोधामध्ये बंड करून पेटून उठणारे वारकरी चळवळीचे संस्थापक अध्यक्ष नामदेवजी महाराज, त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत कार्य करणारे, सेना मने करारे बदल परिवर्तनाचे गुण आचरावे असा क्रांतिकारी संदेश देणारे राष्ट्रसंत सेनाजी महाराज. 16व्या शतकामध्ये ज्यांनी या महाराष्ट्राला 2 छत्रपती देण्याचं काम केलं आणि आज ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत, अशा राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, ज्यांनी स्वतःचा शिर तळहातावरती ठेवून स्वतःच्या बायकोचं कुंकू पुसून सह्याद्रीच्या कड्या कपाड्यावरती तलवारीच्या सह्यानं, बुद्धीच्या जोरावरती, सहकारीच्या जोरावरती आणि आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करणारा जगातील एकमेव सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला आणि त्या बुधभूषण या ग्रंथामध्ये त्यांनी ठणकावून सांगितलं की जे नशिबावरती अवलंबून राहतात त्यांच्यासारखा शंड कोणी नाही आणि जो प्रयत्नावरती विश्वास ठेवतो त्याच्यासारखा मर्द कोणी नाही असा सांगणारा सिंहाचा छावा छत्रपती संभाजी महाराज. आपण आपल्या स्वतःच्या स्वकर्तृत्वावर, बुद्धी चातुर्याच्या जोरावरती लोकाभिमुख राज्य निर्माण करू शकतो असा क्रांतिकारी संदेश देणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर, ज्यांनी छत्रपती शिवरायांचा पहिला पोवाडा लिहिला, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी असा क्रांतिकारी संदेश देणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी, मुली स्वतःच्या स्वकर्तृत्वावर उभ्या राहाव्यात, या देशाचा आधार राहाव्या यासाठी मुलींची पहिली शाळा चालू करणाऱ्या आणि समाजकंटकाचे दगड, गोटे, शेणाचे शिंतोडे ज्यांनी आपल्या अंगावरती मुलींच्या उद्धारासाठी झेलले अशी विद्येची खरी देवता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. तुझं गावच नाही का तीर्थ, तू रिकाम कशाला फिरत असा क्रांतिकारी संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ज्यांनी गावागावामध्ये जाऊन केरकत्र तर काढलाच परंतु लोकांच्या डोक्यातील घुसलेली घाण ज्यांनी कीर्तनासारख्या प्रभावी माध्यमातून काढण्याचं काम केलं असे राष्ट्रसंत गाडगे महाराज, आरक्षणाचे जनक राजेश्री शाहू महाराज, पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावरती तरलेली नसून कष्टकरी माणसाच्या तळहातावरती वसलेले असा विज्ञानवादी दृष्टिकोन देणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, ज्या ज्या महापुरुषांनी या देशामध्ये आपली सत्ता यावी, आपलं राज्य यावं यासाठी आतोनात प्रयत्न केले, अक्षरशः आपला शरीर झिजवलं, जीव झिजवला आणि त्यांचं स्वप्न सत्यात उतरवणारे आणि या भारताचे भारतीय संविधान लिहून या महापुरुषांचं स्वप्न सत्यामध्ये साकारणारे आणि 100 दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ म्हणून जगा असा क्रांतिकारी संदेश देणारे भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना, सर्व महान स्त्रियांना आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी या ठिकाणी प्रथमतः अभिवादन करतो. आणि खरं सांगायचं म्हटलं तर शाळा भरपूर बघितल्या, महाविद्यालय भरपूर बघितले, परंतु गांधी विद्यालय एक अशी शाळा आहे की ज्या शाळेमध्ये महापुरुषांच्या विचारांचं मंथन केलं जातं. आणि महापुरुषांच्या विचारांचं मंथन कशासाठी असतं, कारण या शाळेमधील विद्यार्थ्यांना आपला इतिहास समजला पाहिजे, आपल्या महापुरुषांनी काय केलं हे समजलं पाहिजे. म्हणून भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी सांगतात की जो समाज, जो कौम अपना इतिहास नहीं जानती वो समाज वो कौम अपना इतिहास निर्माण नहीं कर सकती. आणि या शाळेतील जे काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन इतिहास निर्माण करायची जर ताकद कशामध्ये असेल तर ती ताकद विचारामध्ये आहे. आणि या विचाराचं मंथन करण्याचं काम गांधी विद्यालय चिखली ही करत आहे. आणि खरंच कौतुकाची थाप आणि मनापासून गांधी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचं मी मनापासून या ठिकाणी
कौतुक आणि अभिनंदन करतो की अशा विचाराच्या मंथनाचं कार्यक्रम या ठिकाणी केले जातात। आज राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊंची जयंती आणि ज्यांनी अमेरिकेच्या शिकागोमध्ये अवघे 5 मिनिटाचं भाषण केलं आणि अवघ्या 5 मिनिटाचं भाषण करून संपूर्ण जगाला आपल्याकडे आकर्षित करण्याचं काम केलं आणि भारत देश हा सर्वोच्च आहे, भारताचा इतिहास संपूर्ण जगासमोर मांडण्याचं काम केलं आणि ज्यांनी सांगितलं की मी ज्या देशातून आलेलो आहे तो देश खऱ्या अर्थानं गौतम बुद्धांचं तत्वज्ञान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम ही खऱ्या अर्थानं माझ्या देशाची ओळख आहे असं ठणकावून सांगणारे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या आपल्या सर्वांना प्रथमतः मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। एक आई होती आणि एक आई तिचा आधार संपलेला होता, त्या मुलांचे वडील वारलेले होते आणि ती निरागस झालेली आई, निराधार झालेली आई आपल्या गुरुकडे जाते आणि गुरुकडे गेल्यानंतर त्या गुरूंना ती आई म्हणते की आयुष्य फार अवघड असतं का, मला तर खूप संकट दिसत आहेत, माझे पती आता ह्या जगामध्ये नाहीत, आयुष्य फार अवघड असतं का, इथून पुढे मी जगायचं कसं, असं ती त्या गुरुला ज्यावेळेस म्हणते त्यावेळेस ते गुरु त्या आईला म्हणतात की आयुष्य फार अवघड नाही, तुम्ही जे बरोबर आहे आणि जे सत्य आहे सत्याची कास धरली आणि तुम्ही सुसंस्कारित असं जर जीवन जगलात तर आयुष्य काहीच अवघड नाही। आणि त्याच वेळेस आपल्या आईचं लक्ष आपल्या मुलांकडे जाते आणि मुलांकडे गेल्यानंतर ती आई आपल्या मुलांकडे बघून आपल्या मनातल्या मनात म्हणते की सुसंस्कारित नागरिक म्हणून मी माझ्या मुलांना घडवणं यापेक्षा दुसरी चांगली गोष्ट कुठली असूच शकत नाहीत। आणि आई आणि मुलं घरी जातात, घरी गेल्यानंतर रात्री काळोख पसरलेला असतो आणि बाहेर पसरलेला काळोख अंधार पसरलेला बघून मुलं घाबरतात आणि मुलं आईच्या कुशीत जातात आणि त्याच वेळेस त्या आईच्या मनामध्ये येतं की माझी मुलं घाबरतात, काळोखाला घाबरतात, अंधाराला घाबरतात, माझ्या मुलांमध्ये धैर्य येणं यापेक्षा दुसरी चांगली गोष्ट कुठली असूच शकत नाही। आणि दुसऱ्या दिवशी आई मुलांना म्हणते की आपल्याला डोंगर चढण्यासाठी जायचंय आणि ती मुलं आईला म्हणतात की डोंगर चढणं खूप अवघड आहे, आम्ही डोंगर चढू शकत नाहीत आणि तुझ्यासोबत आम्ही येऊ शकत नाहीत। आणि त्यावेळेस ती आई त्या मुलांना सांगते की डोंगर चढणं फार काही अवघड गोष्ट नाही, काहीच अवघड गोष्ट नाही, थोडस आपण प्रयत्न ठेवले, थोडी जिद्द ठेवली, थोडे चिकाटी ठेवली तर आपण त्या डोंगरावर बघता बघता पोहोचू सुद्धा। आणि आईनं आपल्या मुलांना योग्य असं मार्गदर्शन केलेलं होतं, मुलं आईच्या सोबत चालत होती, थकत होती, घाम येत होता, कष्ट करत होती, प्रयत्न करत होती आणि बघता बघता मुलं आणि आई डोंगरावर पोहोचली सुद्धा। आणि त्यावेळेस आईच्या मनावरती एक मोठं समाधान आलं, तिच्या चेहऱ्यावरती एक समाधान आलं आणि त्या रात्री आई झोपत असताना आपल्या स्वतः सोबत मनातल्या मनात फुटफुटली की आज मी माझ्या मुलांना मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना पार करायला मी शिकवलेलं आहे। आणि दुसऱ्या दिवशी रोडवणारं वादळ आलं आणि वादळ आल्यानंतर आई आपल्या मुलांना म्हणते ते ढग दिसतायत ना, ते ढग, ते काळे ढग, त्या ढगाच्या पलीकडे तुम्ही भेदून बघा। आणि त्याच वेळेस मुलांनी त्या ढगांच्या पलीकडे भेदून बघितलं, त्यांना चमकणारा सूर्य दिसला आणि मुलाच्या आईला आणखीन समाधान वाटायला लागलं की मी जे संस्कार माझ्या मुलांवर देत आहे, मी जे माझ्या मुलांना करायला सांगत आहे ते सर्व मुलं करत आहेत। मुलं मोठी होत होती, आई वृद्ध होत होती आणि मुलं मोठी होत असताना आई वृद्ध होत होती आणि आईनं आपल्यासाठी जे काय कष्ट घेतलेले आहेत, जे काय प्रयत्न घेतलेले आहेत आणि आपल्याला वाढवण्यासाठी आईनं जी चिकाटी आपल्याला शिकवलेली आहे ती सगळी मुलं शिकत होती। आणि एक दिवस आईच्या समोर मृत्यू येऊन उभा राहिला आणि मृत्यू येऊन उभा राहिल्यानंतर आई आपल्या मुलांना जवळ बोलवते आणि मुलांना सांगते की माझा मृत्यू हा जवळ येत आहे, मी या जगात नसणार आहे। आणि त्याच वेळेस ती मुलं आईला म्हणत होती की आई तू जरी या जगामध्ये नसतील तरी तू शिकवलेल्या सर्व गोष्टी आमच्या सोबत कायमस्वरूपी राहतील, तू या जगात नसतील तरी तुझं अस्तित्व कायमस्वरूपी माझ्या सोबत आहे। आणि हेच खरं नेतृत्व आहे आणि असंच नेतृत्व राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडवण्यासाठी केलेलं आहे। राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 साली सिंदखेड राजा या ठिकाणी माळसा राणी आणि लखुजी जाधव यांच्या घरामध्ये राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊंचा जन्म झाला। आणि ज्या काळामध्ये मुलांचा बोलबाला होता, पुरुष प्रधान संस्कृती होती, वंशाला दिवा म्हणजे फक्त पुरुषच पाहिजे, वंशाला दिवा म्हणजे फक्त मुलगाच पाहिजे। आणि त्या काळामध्ये लखुजी जाधवानी आणि माळसा राणींच्या पोटी 4 मुलांच्या पाठीवर
माँसाहेब जिजाऊंचा जन्म झाला आणि माझ्या घरामध्ये मुलगी जन्मली ही कौतुकाची थाप त्या ठिकाणी मारणारं कोणीतरी होतं आणि मुलगी जन्मली म्हणून हत्तीवरती साखर वाटण्याचं काम आमच्या लखुजीराजे जाधव आणि माळसारांनी यांनी केलं आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्या या कार्याचं कौतुक होत होतं की ज्या काळामध्ये पुरुष प्रधान संस्कृती होती, वंशाचा दिवा म्हणजे फक्त मुलगाच पाहिजे, त्या काळामध्ये लखुजी जाधवांनी मला मुलगी झाली म्हणून अक्षरशः हत्तीवरून साखर वाटण्याचं काम केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावरती कौतुकाची थाप झाली आणि लखुजी जाधव आणि त्यांचे वडील बंधू जगदेवराय यांच्या नेतृत्वाखाली, माळसरांनी यांच्या नेतृत्वाखाली माँसाहेब जिजाऊंचं शिक्षण चालू झालं. त्यांना तलवारबाजी शिकवली, घोडेस्वारी शिकवली, विज्ञान शिकवलं, इतिहास शिकवला, भूगोलाचा अभ्यास करून घेतला, राज्यशास्त्राचा अभ्यास करून घेतला, अर्थशास्त्राचा अभ्यास करून घेतला. म्हणजे लहान वयामध्येच जिजाऊंकडून ज्या गोष्टी सर्व आपल्याला शिक्षणातून घ्यायच्या होत्या त्या सर्व गोष्टी त्यांनी त्याची जबाबदारी, त्याची जाणीव जिजाऊंना लखुजी जाधव, त्यांचे वडील बंधू आणि माळसारांनी यांनी करून दिली. आणि जिजाऊ घडत होत्या आणि घडत असताना, लहान असताना त्यांच्या कानावरती कंटिन्यू युद्धाचे प्रसंग त्यांच्या कानावरती पडायचे. आज या ठिकाणी युद्ध झालं, काल त्या ठिकाणी युद्ध झालं, त्या ठिकाणी आपल्याला पराजय पत्करावा लागला, या युद्धामध्ये आपले एवढे सैनिक मारले गेले. लखुजी राजे, माळसाराणी आणि जगदेवराय हे बोलत असताना 2.5 वर्षाच्या जिजाऊ ह्या सर्व ऐकत होत्या आणि जिजाऊ बघता बघता 12 वर्षाच्या झाल्या आणि 12 वर्षाच्या झाल्यानंतर वेरूळचे भोसले, शहाजीराजे भोसले यांच्यासोबत माँसाहेब जिजाऊंचा विवाह झाला. आणि तसं जर बघितलं तर भोसले घराणे म्हणजे त्यांची सुद्धा इच्छा होती की आपलं स्वतःचं राज्य राहावं आणि जाधव घराण्याची सुद्धा इच्छा होती की आपलं स्वतःचं राज्य व्हावं. आणि हे दोघं पती पत्नी लहानपणापासून ज्या वातावरणामध्ये घडत होते, अगदी त्याच वातावरणानुसार हे पती पत्नी नंतर वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा त्यांची जडणघडण त्याच पद्धतीनं चालू झाली. ह्या दोघा पती पत्नींना वाटू लागलं की आपलं स्वतःचं राज्य आलं पाहिजे, या ठिकाणची जी काय अन्यायकारक जी प्रवृत्ती आहे ही अन्यायकारक प्रवृत्ती नष्ट व्हायला पाहिजे. आणि त्याच वेळेस 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवरती एका सूर्यास जन्म दिला. त्या सूर्याचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी हे राजमाता माँसाहेब जिजाऊंनी ठेवलं. कारण शिवाजी हे नाव का ठेवलं? कारण शिव म्हणजे सत्य, शिव म्हणजे सुंदर, शिव म्हणजे मानवता, शिव म्हणजे अतिउच्च अशी पातळी, म्हणून शिव म्हणजे शिवा आणि आदरार्थी जी असं शिवाजी नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं ठेवलं. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊंच्या पोटामध्ये होते त्यावेळेस राजमाता माँसाहेब जिजाऊंना डोहाळे लागायचे. कुठले डोहाळे लागायचे तर घोड्यावरती बसून आपण रपेट मारली पाहिजे, घोड्यावरती आपण बसून तलवारीनं शत्रू सोबत आपण युद्ध केलं पाहिजे, अशा प्रकारचे डोहाळे राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंना लागत होते. आणि छत्रपती शिवराय ज्यावेळेस जन्मले त्यावेळेस छत्रपती शिवरायांना राजमाता माँसाहेब राजे म्हणून हाक मारत होत्या. कारण छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या अगोदरच आपल्या मुलाला काय करायचंय किंवा आपल्या मुलानं काय व्हावं याचं टार्गेट राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊंनी जन्माच्या अगोदरच ते टार्गेट आपल्या मुलाला घालून दिलेलं होतं. आणि राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ ह्या छत्रपती शिवरायांना नेहमी सांगत, राजे तुम्हाला राजे व्हायचंय. आणि आपल्या आसपास या महाराष्ट्रामध्ये जो काय अन्याय अत्याचार या ठिकाणी चालू झालेला आहे, या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये तुम्हाला उठायचंय, पेटून उठायचंय आणि तलवारीच्या साह्यानं, बुद्धीच्या साह्यानं, सहकार्याच्या जोरावरती तुम्हाला स्वतःचं राज्य निर्माण करायचंय आणि या हिंदवी स्वराज्याचं तुम्हाला संस्थापक व्हायचंय. हे टार्गेट, हे ध्येय राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना अगदी लहानपणापासूनच घालून दिलेलं आहे. आणि छत्रपती शिवरायांना राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ जगायला शिकवत नव्हत्या. छत्रपती शिवरायांना राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ दररोज मरायला शिकवत होत्या. राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ त्यांना डोंगर चढायला सांगत असत, डोंगर उतरायला सांगत असत, हातामध्ये तलवार घेऊन युद्ध कला कशी असली पाहिजे, आपण युद्ध कसं केलं पाहिजे, तलवारबाजी कशा पद्धतीनं केलं पाहिजे, यासाठी त्यांना प्रशिक्षण नेमून दिलेलं होता. घोड्यावरती आपण कशा पद्धतीनं बसलं पाहिजे, घोडा कशा पद्धतीनं पळवला पाहिजे याचं शिक्षण राजमाता माँसाहेब जिजाऊंनी दिलेलं आहे. नाहीतर आज आपण आत्ताच्या जर मातोश्री बघितल्या, आजच्या जर आई बघितल्या तर तुम्हाला
त्याची अनुभूती असेलच की आपली आई, आपण ज्यावेळेस सहलीला जातो, सहलीला जात असताना ज्यावेळेस आपण बसमध्ये बसतो, बसमध्ये बसत असताना वर त्या बसच्या पायऱ्या चढत असताना आपली आई आपल्याला पाठीमागून म्हणत असते की तू पाठीमागे पण बसू नको आणि पुढं पण बसू नको, तू मध्यभागी बस. कारण पाठीमागून जर एखादी वाहन धडकलं, एखादी गाडी जर तुम्हाला धडकली तरी तू सुरक्षित राहशील, पुढून एखाद्यानं जर धडकलं तरी तू सुरक्षित राहशील, तू मध्यभागी बस. अशा पद्धतीच्या आजच्या मातोश्री आपल्याला सांगतात. परंतु त्या काळामध्ये 16व्या शतकामध्ये कुठलेही साधनं, कुठलंही शिक्षण नसताना राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवरायांवरती जी काय जडणघडण करत होत्या, त्या अक्षरशः त्यांना मरायला शिकवत होत्या. मरायला शिकवत होत्या म्हणजे आत्महत्या करायला नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांना त्या संकटाचा सामना आपण कशा पद्धतीने केला पाहिजे, तलवारीच्या जोरावरती, बुद्धीच्या जोरावरती, युक्तीच्या जोरावरती शत्रूसोबत आपण कशा पद्धतीने युद्ध केलं पाहिजे. आणि राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना जे मित्र दिलेले होते, कारण छत्रपती शिवरायांना मित्र जोडण्याचं काम सुद्धा राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनीच केलेलं आहे. जेवढे छत्रपती शिवरायांचे सवंगडी होते, त्या सवंगड्यामध्ये कुठल्या प्रकारची गुणवत्ता आहे त्याचा वेध घेण्याचं काम राजमाता मासाहेब जिजाऊंनी केलं. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, जिवाजी महाले अशा प्रकारच्या अनेक सवंगडी छत्रपती शिवरायांच्या सोबत होते. आणि छत्रपती शिवरायांच्या सोबत असताना ज्यावेळेस शहाजीराजे कर्नाटकमध्ये होते आणि राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होत्या, आणि ज्यावेळेस शहाजीराजे आणि राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी सांगितलं की आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं, स्वतःचे राज्य निर्माण करायचंय आणि त्यासाठी तुम्हाला पुण्याला जावं लागेल. आणि पुण्याला ज्यावेळेस राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवरायांना आणि आपले निवडक सैनिक अधिकारी घेऊन पुण्याला गेल्या. पुण्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी पुणे हे पूर्णपणे आदिलशाहीनं बेचिराग करून टाकलेलं होतं आणि त्यावरती एक पहार लावलेली होती, पहार रोवली होती. त्या पहारेला एक तुटकी केरसुनी, तुटकी चप्पल आणि फुटकी कवडी त्याला अडकवलेली होती. आणि त्या ठिकाणी एक पाटी लिहिलेली होती आणि दवंडी पिटवली होती आसपासच्या गावामध्ये की या ठिकाणी जो राहील त्याचा निर्वंश होईल. कारण तुम्ही पुण्यामध्ये राहायचं नाही, पुण्याची शेती करायची नाही, अशा प्रकारचा आदेश आदिलशहानं काढलेला होता. आणि त्या जमिनीवरती पूर्णपणे गाढवाचा नांगर फिरवून ती जमीन बेचिराग केलेली होती. परंतु राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ ह्या रडणाऱ्या नव्हत्या, त्या लढणाऱ्या होत्या. राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ ह्या उपास तपाशा व्रत वैकल्य करणाऱ्या नव्हत्या, तर राष्ट्रमाता जिजाऊ ह्या आलेल्या संकटाचा सामना करणाऱ्या होत्या. राष्ट्रमाता जिजाऊंच्या मनामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये, त्यांच्या डोक्यामध्ये वैज्ञानिकता होती. आणि त्यांनी ही जी अंधश्रद्धा पसरवणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी सर्वस्व चुकीच्या आहेत हे स्वतः काम करून त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं की अशा अंधश्रद्धेला आपण बळी पडता कामा नये. आणि त्याच वेळेस राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंनी आदेश काढले की तुम्हाला कुणाला इथली जमीन करायची आहे त्यांना नांगर देणं, बी बियाणं देणं हे मी तुम्हाला करून देते, मी तुम्हाला सर्व प्रकारच्या सुविधा देते. आणि भूविकास संकल्पना आज जे महाराष्ट्र शासन राबवतं किंवा भारताचं शासन राबवतं त्याची संकल्पना राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी त्या काळामध्ये केलेली आहे. आणि राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी पुणे शहर चांगल्या पद्धतीनं वसवलं आणि शेती करायला चालू झाली. आणि शेती करायला चालू झाल्यानंतर त्या ठिकाणी जे काय रानडुकरं होते, रानडुकरं खाऊन माजलेले होते आणि त्या रानडुकराचा बंदोबस्त करण्यासाठी राजमाता मासाहेब जिजाऊंनी परत दुसरा आदेश काढला की जो कोणी ह्या रानडुकराचा बंदोबस्त करील त्याला मी एक सोन्याचं कड देणार. आणि अशा पद्धतीनं कुणामध्ये कुठली काय गुणवत्ता आहे ती गुणवत्ता ओळखून त्या माणसाला स्वराज्यामध्ये आणायचं. आणि आपण जे काय राष्ट्र उद्धाराचं कार्य करत आहोत त्या राष्ट्र उद्धाराच्या कार्यामध्ये या सर्वांना सामावून घ्यायचं आणि आपण राष्ट्र उद्धाराचं कार्य करायचं. असं राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य बांधणीचं काम चालू झालं. आणि त्याच वेळेस राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवरायांना नेहमी सांगत की स्त्री ही आपल्या देवघरातील देवता आहे आणि त्या स्त्रीची आपण पूजा केली पाहिजे. कारण राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ ह्या छत्रपती शिवरायांना रामाच्या कथा सांगत होत्या, कृष्णाच्या कथा सांगत होत्या, महाभारत सांगत असताना कौरवांनी स्त्रीची किंमत केली नाही, स्त्रियांना बेकिंमत केलं म्हणून त्या कौरवाचा पराभव झाला. आणि रामायणाचा जरी अभ्यास केला तर रावणानं सुद्धा स्त्रीची किंमत केली नाही म्हणून रावणाचा पराभव झाला. ह्या गोष्टी
राजमाता मासाहेब जिजाऊ ह्या आपल्या छत्रपती शिवरायांना सांगत होत्या. आणि हा इतिहास सांगत असताना छत्रपती शिवरायांना राजमाता मासाहेब जिजाऊंनी सांगितलं की या भारतामध्ये मातृसत्ताक शासन पद्धती होती. आपण जर आता मोहनजोदडो हडप्पा संस्कृतीचा जर आपण अभ्यास केला तर मातृसत्ताक शासन पद्धती त्या ठिकाणी तुम्हाला पुरावे सापडले जातील. कारण हजारो वर्षापूर्वी आपल्या भारताचा जर इतिहास आपण बघितला तर आपल्या इथं मातृसत्ताक शासन पद्धती होती. स्त्री राज्य चालवित होती, महिला घर चालवित होती, महिला शेती करत होती. आणि आज लग्न झाल्यानंतर मुलगी मुलाकडे नांदायला येते, त्यावेळेस मुलगा मुलीकडे येत होता. ही पद्धत, ही मातृसत्ताक शासन पद्धती आपल्या भारतातील आहे. हा इतिहास राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवरायांना नेहमी सांगत होते. आणि स्त्रियांची ताकद काय असते हे आज इथं ज्या काय वक्तृत्व स्पर्धा या ठिकाणी घेतल्या, मुलामधून एकही मुलानं राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ असतील किंवा कुठलेही महापुरुष असतील त्याबद्दल एकाही मुलाने या ठिकाणी भाषण केलं नाही. परंतु सर्व मुलीच आल्या. म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे की महिलांची ताकद खूप मोठी आहे. महिला घर चालवू शकते, नोकरी करू शकते, घर चालवत नोकरी करत सामाजिक काम करू शकतात, पुरुषाला आधार देऊ शकतात. आज आपल्या शाळेमध्ये 2 शिक्षिका आहेत, मला शिकवणाऱ्या संबोधास मॅडम ह्या ठिकाणी आहेत. आम्ही त्यांच्या हाताखाली शिकत असताना आम्ही बघितलं की त्यांना ज्यावेळेस बाळ व्हायचं होतं त्या अवस्थेमध्ये येऊन ते आम्हाला शिकवत होत्या. म्हणजे सांगायचा मुद्दा, महिला ही मजबूत आहे, परंतु तिला इथली जी काय सामाजिक व्यवस्था होती भारतातील, या व्यवस्थेने तिला संपूर्ण ठिकाणी तिला गुलाम केलेलं होतं. आणि राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी ह्या गुलामीच्या विरोधामध्ये त्यावेळेस बंड पुकारलेला आहे. राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ ह्या कधीही सती झाल्या नाहीत, सती गेल्या नाहीत. ज्यावेळेस सती प्रथा होती, परंतु राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ त्या काळामध्ये सती गेल्या नाहीत. त्याचं कारण काय होतं? कारण राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ ह्या अंधश्रद्धा पाळणाऱ्या नव्हत्या, किंवा जे काय पहिल्यापासून चालत आलेल्या काय चालीरीती आहेत ह्या पाळणाऱ्या नव्हत्या. त्याच्या विरोधामध्ये जाऊन बंड करणं आणि त्याबरोबर आचरण करणं हे राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या मध्ये त्या ताकद होती. आणि राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करायला सुरुवात केली. आणि शिवरायांनी वयाच्या 14व्या वर्षी पहिला गड जिंकला, तो म्हणजे तोरणा किल्ला जिंकला. एक किल्ले जिंकत होते, स्वराज्य बांधणीला सुरुवात झाली. आणि या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं स्वराज्यावरती जर संकट कुठलं आलं असेल तर ते म्हणजे अफजल खानाचं संकट. आणि अफजल खानाचं संकट आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊंच्या जवळ गेले आणि मासाहेब जिजाऊंना नमस्कार केला, मुजरा केला, त्यांचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की स्वराज्यावर फार मोठं संकट आलंय, मोठी फौजफाटा घेऊन अफजल खान आलाय आणि त्या अफजल खानासोबत मी युद्ध करायला जात आहे. आणि त्याच वेळेस राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ कडालल्या आणि त्या छत्रपती शिवरायांना म्हणाल्या की हा तोच अफजल खान आहे ज्यांनी शहाजीराजे यांना त्रास दिला, हा तोच अफजल खान आहे जे तुमचे वडील बंधू संभाजी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा हा अफजल खान. ह्या अफजल खानाचं मुंडकं दाखवल्याशिवाय तुम्ही मला तोंड दाखवू नका. आणि तुमचं जर काय बरं वाईट झालं तर तुमच्या पक्षात छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही गादीवर बसू आणि या स्वराज्याचा राज्यकारभार चालवू. अशा पद्धतीनं राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना मार्गदर्शन केलेलं होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानला भेटायला गेले आणि त्यांचा वध झाला, ह्या गोष्टी आपल्या सर्वांनाच माहिती आहेत. परंतु अफजल खान ज्यावेळेस अफजल खान मारला गेल्यानंतर छत्रपती शिवरायांना राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी सांगितलं की शत्रू मेला, वैरत्व संपलं. त्या अफजल खानाची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधा, जेणेकरून त्या अफजल खानाच्या कबरीकडे कुणीही बघितलं तर छत्रपती शिवरायांचा पराक्रम सर्वांना दिसल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचं मार्गदर्शन, अशा पद्धतीचे संस्कार राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ शिवरायांवर करत होत्या. आणि बघता बघता स्वराज्य बांधणीला सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणामध्ये अनेक संकट स्वराज्यावरती आली, अनेक संकट छत्रपती शिवरायांच्या वरती आली. आणि एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न 6 जून शिवराज्याभिषेक सोहळा त्या दिवशी पूर्ण झालं. आणि छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे, या स्वराज्याचे छत्रपती झाले. आणि छत्रपती झाल्यानंतर राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंनी जे बघितलेलं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण झालं.
आणि आज आज जर आपण बघितलं तर आज आपण जे काही ह्या शाळेमधल्या मुली आहेत, मुलं आहेत, यांना माझी या ठिकाणी नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी वक्तृत्वामध्ये, भाषणामध्ये, आपण स्पर्धेमध्ये भाग घेता, या ठिकाणी तुम्ही येऊन समोर येऊन बोलता, खरंच तुमचं मनापासून खूप खूप कौतुक करतो की आजच्या मुलींमध्ये एवढी मोठी ताकद आहे. आज समोर येऊन नुसतं स्टेजवर जरी येऊन उभं राहायचं म्हटलं तर अक्षरशः नांग्यात थंड पडतात. आणि अशा वातावरणामध्ये मुली समोर येतात, बोलतात आणि मुलामध्ये एकही मुलगा उठून भाषण करत नाही. आणि वक्तृत्वाची ज्यांना ज्यांना आवड आहे त्यांना माझा या ठिकाणी फक्त एकच त्यांना सूचना मी करू इच्छितो की आपण भाषण करत असताना आपण पाठांतर ज्या पद्धतीने करतो, बडबडी भाषण करण्यापेक्षा अभ्यासपूर्ण भाषण जर तुम्ही केलं तर अभ्यासपूर्ण भाषण हे प्रभावी असतं. आणि अभ्यासपूर्ण भाषण करत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचतो. समजा आपण राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंचं चरित्र आहे, आपल्याला राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या बद्दल आपल्याला बोलायचं आहे, परंतु राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंची तुम्ही 10 पुस्तकं वाचली, 5 पुस्तकं वाचले किंवा यूट्यूबवरती त्यांची माहिती जर तुम्ही बघितली तर तुम्ही आणखीन चांगल्या पद्धतीनं तयार व्हाल. कारण नुसतं बोलणं आणि अभ्यासपूर्ण बोलणं आणि बोलल्याप्रमाणे वागणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. फक्त मी एवढी सूचना या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो की ज्यांना कोणाला वक्ता व्हायचं त्यांना भरपूर अभ्यास केला पाहिजे, शब्दसाठा त्याच्याकडे भरपूर पाहिजे. आणि अभ्यासाशिवाय काही नाही, नुसतं बडबडी भाषण काही कामाचं नाही. अगोदर चरित्र समजून घेणं गरजेचं आहे, त्यानुसार आचरण करणं खूप गरजेचं आहे. कष्ट करायची तयारी आपल्याला हे चरित्र शिकवतात, ह्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा खूप मोठ्या पद्धतीच्या मिळतात. आणि आज आपण समजा टी व्हीच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून, यूट्यूबवरती अनेक प्रकारच्या मालिका बघतो, मनोरंजन बघतो. खरं तर आज जयंतीच्या माध्यमातून जे काही विचाराचं प्रबोधन या ठिकाणी केलं गेलेलं आहे, विचारांच्या प्रबोधनामध्ये त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेऊन आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीनं यशस्वी होऊ शकतो. कारण राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंनी आपल्या मुलाचं नाव शिवाजी ठेवलं. शी म्हणजे शिका, वा म्हणजे त्यानुसार वागा. आणि तुम्ही जर शिवचरित्रातून शिकलात, त्यानुसार वागलात तर जी म्हणजे जिंका. तुम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. एवढी मोठी ताकद जर कशामध्ये असेल तर एवढी मोठी ताकद शिवाजी या नावामध्ये आहे. म्हणून राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंनी आपल्या मुलांचं नाव शिवाजी ठेवलं. परंतु आजकालच्या आया ज्या आहेत, आजकालच्या ज्या काय माता ज्या आहेत, आपल्या मुलांचं नाव टीव्हीवरील सिरियल जे चालतात त्या सिरियल चालणाऱ्या त्याच्यामधून आपल्या मुलांची नावं ठेवली जातात. आज जर आपण बघितलं, आपण घरी गेल्यानंतर बघतो शाळा संपते, शाळा संपल्यानंतर आपण घरी जातो, घरी गेल्यानंतर आपली मम्मी स्वयंपाक वगैरे करते, स्वयंपाक वगैरे करून सर्व व्यवस्थित ठेवून नंतर टी व्हीच्या समोर जाऊन बसते. टी व्हीच्या समोर जाऊन बसले की टी व्हीचं बटन ऑन होतं. टी व्हीचं बटन ऑन झालं की त्या टी व्हीवरती आपली आवडती हिरोईन येते. आणि आपली आवडती हिरोईन आली की मग आपल्या मम्मीला बरं वाटतं. आणि आवडती हिरोईन आली की आपल्या मम्मीच्या डोक्यामध्ये एकच असतं की माझ्या हिरोईनचं काय होईल. ती सिरियल समजा अर्धा तास चालत असेल, 1 तास चालत असेल, त्या अर्धा तासामध्ये 1 तासामध्ये तिच्या डोक्यामध्ये एकच की या सिरियल मधल्या जी काय माझी आवडती हिरोईन आहेत तिचं काय होईल. आणि सिरियल संपते. सिरियल संपल्यानंतर झोपताना सुद्धा तिच्या डोक्यामध्ये विचार असतो की उद्या माझ्या हिरोईनचं काय होईल. आणि झोपली रात्री 12-1 मध्यरात्री सुद्धा कधी कधी झोपेतून सुद्धा उसणते की आज माझ्या हिरोईनचं काय होईल. म्हणजे आज आपल्या मम्म्यांचा जो काय मेंदू आहे ते कुठं चाललेला आहे. आणि राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंनी काय केलं. खरं तर आज आपल्या मम्मीच्या डोक्यामध्ये काय पाहिजे की मला माझ्या मुलींना काय घडवायचंय. माझ्या घरामध्ये राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंचे विचार कशा पद्धतीने आले पाहिजेत, छत्रपती शिवरायांचे विचार माझ्या घरामध्ये कसे आले पाहिजेत, मी माझ्या घरामध्ये शिवबा कशा पद्धतीनं घडवला पाहिजे. आणि आज 10 ते 15 वर्षाखाली जर आपण बघितलं तर वंशाला दिवा पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे म्हणून स्त्री भ्रूण हत्या या महाराष्ट्रामध्ये भरपूर झालेल्या आहेत. आणि मागटल्या 5-6 वर्षाखाली बीड जिल्ह्यामध्ये मुंडे नावाचे डॉक्टर होते आणि मुंडे नावाच्या डॉक्टरांनी कितीतरी मुलींचे गर्भ त्यांनी स्त्री भ्रूण हत्या त्या ठिकाणी केलेल्या होत्या. आणि जे काय अर्भक होते
ते आरबक खाण्यासाठी कितीतरी कुत्री त्यांनी पाळण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये आज देखील स्त्री सुरक्षित आहे का असा प्रश्न आम्हाला पडतो. आणि आमची जर स्त्री सुरक्षित आम्हाला ठेवायची असेल, आज स्त्री रस्त्यावरती जाताना सुरक्षित नाही, शाळेमध्ये जाताना सुरक्षित नाही, कॉलेजमध्ये जाताना सुरक्षित नाही, एवढंच नाही तर ते आईच्या गर्भात सुद्धा सुरक्षित नाही, अशा प्रकारचा संशय आज आम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचे दुष्परिणाम आज आम्ही भोगत आहोत. मागटल्या 15-20 वर्षाखाली ज्यांना वंशाचा दिवा पाहिजे होता अशा लोकांनी स्त्री भ्रूण हत्या भरपूर केल्या. मुलांचे गर्भ मारण्याचे काम 15-20 वर्षाखाली करण्यात आले आणि त्याचा परिणाम आज असा झाला की आज आमच्या मुलांना मुली भेटना झाल्यात. आणि ते आज सगळीकडे म्हणतायत. आजचे जे काय नवरदेव आहेत 30-35 वयातले, काय काय जणांचे 40 वर्ष ओलांडले, 45 वर्ष ओलांडली, तरी देखील त्यांचे लग्न नाहीत. हात थरथर कापायला लागलेत. कुणी आम्हाला आधार देतं का? आधार या निराधाराला आधार देतं का? कुणी आम्हाला मुलगी देता का? असे म्हणण्याची वेळ मुलांवर कशामुळे आली तर स्त्री पुरुष असमानता आमच्या लोकांनी मानली. मुलालाच फक्त वंशाचा दिवा म्हटलं गेलं आणि त्याचे दुष्परिणाम आज संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारत देश भोगत आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांनी या गोष्टीला 16व्या शतकामध्ये कडाडून विरोध केलेला आहे. आज आपल्याकडे अधिकार आहेत, आज आपल्याकडे शिक्षण आहे, नोकरी आहेत, सर्व आहे, तरी देखील आज आम्ही मानसिक गुलामीमध्ये आहोत. आज टीव्ही वरती पण महापुरुषांच्या मालिका असतात, महापुरुषांचे सिरियल असतात, परंतु महापुरुषांचे सिरियल बघण्यापेक्षा मनोरंजनाचे सिरियल बघण्याकडे आमचा कल खूप असतो. माझ्या नवऱ्याची दुसरी बायको, आई सध्या काय करते, अशा प्रकारच्या मालिका बघण्यापेक्षा राजमाता माँसाहेब जिजाऊंची मालिका यूट्यूबवरती तुम्हाला पाहायला मिळते. स्वराज्य रक्षक संभाजी मालिका तुम्हाला पाहायला भेटते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मालिका तुम्हाला पाहायला भेटते. आता राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंची सुद्धा मालिका टीव्हीवरती चालू आहे, सिरियल चालू आहे, यूट्यूबवरती तुम्हाला त्यांचे सिरियल पाहायला मिळते. पण तुम्ही ह्या सिरियल जर बघत असाल, ह्या जर सिरियल तुम्ही पाहिल्या तर तुमच्या भाषणाची जी वाणी आहे त्याच्यामध्ये तेज आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याला पुस्तकाची थोडीशी जोल लागली, तुम्ही थोडीशी पुस्तकं वाचली तर तुम्ही बोलणं तर तुमचा नंबर 1च होणार आहे, परंतु तुमच्या आयुष्यामध्ये जी काय संकट येणार आहेत, जे काय अडथळे येणार आहेत, त्या संकटांचा अडथळ्यांचा सामना करण्याची ताकद ह्या विचारामुळे आल्याशिवाय राहणार नाही. आज स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि स्वामी विवेकानंद एका ठिकाणी सांगतात की शून्यातून विश्व निर्माण करण्याची ज्याची तयारी आहे, जो माणूस शून्यातून विश्व निर्माण करू शकतो तोच खऱ्या अर्थानं कर्तृत्ववान आहे, तोच खऱ्या अर्थानं युवक आहे, तोच खऱ्या अर्थानं पुरुष आहे. अशा प्रकारचे विचार जर आपल्या डोक्यावरती सतत पडत असतील तर आपण जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी मोठी ताकद जर कशात असेल तर ती ताकद म्हणजे महापुरुषांच्या विचारधारेमध्ये आहे. आपण आता तुम्ही आज व्याख्यान झालं, व्याख्यान झाल्यानंतर तुम्ही घरी गेलात आणि संध्याकाळी ज्यावेळेस मम्मी टीव्ही लावला, तुम्ही मम्मीला काय म्हणणार? कुठली मालिका बघायची, कुठली सिरियल बघायची? महापुरुषांची सिरियल लाव असं आपण आपल्या मम्मीला सांगायचं. टीव्ही बघा, टीव्ही बघणं वाईट नाही, परंतु आपण काय बघतो हे पण महत्त्वपूर्ण आहे. नाहीतर ते मम्मीच्या जर डोक्यामध्ये विचार आले की उद्या माझ्या हिरोईनचं काय होईल, आज माझ्या हिरोईनचं काय होईल, तर पुढची पिढी बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आज सध्या विचारांची खूप मोठी गरज आहे. गांधी विद्यालय चिखली सातत्यानं विचाराचं मंथन कंटिन्यू या ठिकाणी करत आहे. जाता जाता फक्त तुम्हाला एकच उदाहरण या ठिकाणी मी देतो. स्टॅलिन हॉकिन्स किती जणांना माहित आहेत? किती जणांना माहित आहेत? ब्रिटनचे शास्त्रज्ञ हॉकिन्स माहित नाही. यूट्यूबवरती तुम्ही जावा, त्यांची तुम्हाला भरपूर माहिती भेटेल. ते शास्त्रज्ञ असे होते की वयाच्या 20व्या वर्षी डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही 2 वर्षामध्ये मरणार आहात. आणि 2 वर्षामध्ये मरणारा माणूस इच्छाशक्तीच्या जोरावरती 55 वर्ष जगले आणि त्यांचं शरीर पूर्णपणे लुळं पडलेलं होतं. फक्त त्यांच्या शरीरामध्ये जिवंत काय होता तर जिवंत फक्त मेंदू होता. आणि त्या मेंदूच्या जोरावरती आज जगदविख्यात 1 नंबरचे शास्त्रज्ञ म्हणजे स्टॅलिन हॉकिन्स ब्रिटनचे आहेत. त्यांचा सत्कार पाठीमागे झाला.
तर त्यांचा सुद्धा आपण अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. जीवनामध्ये आपल्या आजूबाजूला सुद्धा असे भन्नाट व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळतात की ते उद्ध्वस्त झाले, उद्ध्वस्त होऊन सुद्धा ते चांगल्या पद्धतीनं यशस्वी झाले. आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर चांगल्या विचाराशिवाय, चांगल्या संस्काराशिवाय गत्यंतर नाही. विचारांचं मंथन करणं खूप गरजेचं आहे. एक वेळ येईल की त्या वेळेमध्ये आपल्याला काय विचारतील की तुमची मुलं काय करतात आणि तुमची तब्येत कशी आहे. आपण आपली तब्येत सांभाळणं गरजेचं आहे. आपण आपली तब्येत चांगल्या पद्धतीनं सांभाळली, विचार चांगल्या पद्धतीनं केले, विचारांचं मंथन चांगल्या पद्धतीनं केलं तर पुढची पिढी चांगल्या पद्धतीनं घडणार आहे. आणि तुम्ही या दोन्ही प्रश्नाची उत्तरं तुमच्या काळामध्ये नंबर 1 पद्धतीनं देऊ शकाल. परंतु त्याचबरोबर या राष्ट्राचं, ह्या देशाचं आपण काहीतरी देणं लागतो. आणि आपल्याला देशासाठी, या राष्ट्रासाठी जर काही करायचं असेल तर आपल्याला महापुरुषांचा अभ्यास करावा लागेल. चांगली चांगली पुस्तकं वाचावं लागतील. वाचाल तर वाचाल आणि वाचाल तर टिकाल. उगाच कोणी म्हटलेलं नाही. आणि राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज मला या ठिकाणी बोलण्याची संधी सर्व शिक्षकांनी मला दिली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो. आणि जाता जाता घोषणाच्या द्वारे मी या ठिकाणी माझं व्याख्यान संपन्न करणार आहे. राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांचा विजय असो. राष्ट्रमाता राजमासाहेब जिजाऊ यांचा विजय असो. जय जिजाऊ, जय सा, जय जिजाऊ, जय शिवराय. अरे दिल्लीच्या तख्ताला सुद्धा जाग आली पाहिजे असा आपला आवाज पाहिजे. का बोर झाला तुम्ही व्याख्यान ऐकून? बोर नाही ना झाला? नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंची ताकद एवढी आहे त्यांच्या नावामध्ये. नुसतं त्यांचं नाव जरी घेतलं तर आपल्या असं रक्त सळसळतंय आणि सळसळलेलं रक्त उसळतंय आणि उसळलेलं रक्त हिंदवी स्वराज्य स्थापन करूनच शांत होतंय. एवढी ताकद राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांच्या नावामध्ये आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ. जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जिजाऊ जय शिवराय. शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. अरे रक्त रक्तात भिनलंय काय? जय जिजाऊ जय शिवराय. राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.